तो पण नाव गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, केशवसूत, आरती प्रभू इत्यादी ही नावे मी ऐकली असतील. ही सर्व टोपण नावे आहेत. त्यांची मूळचे नाव अलग असते. तसे गोविंदाग्रज म्हणजे आपले राम गणेश गडकरी, चित्र खानोलकर, सुंदर काव्य लिहिणारे, ते आरती प्रभू या नावाने सुरसवाद्य कविता रचतात. ही सर्व मोठमोठ्या साहित्यिकांची नावे आहेत. तशीच बाबा आमटे, बाबा मोहोड ही नावे देखील. यातले बाबा वेगळ्या नावाचे आहेत. बाबा आमटे यातले बाबा म्हणजे मुरलीधर, माझ्या माहितीप्रमाणे आमटे. असाच एक प्रसंग पहा. मला ब्रांचच्या कामासाठी बाबा मोहोळांनी अमरावतीला बोलावले. यवतमाळ एस टी स्टँडवर आलो. एस टीत बसलो. तेव्हा लक्षात आले की मी मोबाईलच घरी विसरलो. आता दोन मार्ग होते. एक तर घरी वापस जाणे किंवा सरळ अमरावतीला जाणे. कारण बाबा मोहोळ हे प्रसिद्ध नाव आहे. कोणीही सांगतील. मी दुसरा मार्ग निवडला आणि सरळ अमरावतीला गेलो. अमरावतीच्या स्टँडवर आलो. शक्य त्या तिथे सगळ्या ठिकाणी चौकशी केली. सर्वांनी सांगितले की फोन करा. प्रश्न तोच होता ना, मोबाईलच विसरलो होतो. मग स्टेशन समोर असलेल्या यशवीत गेलो. यशवीवाला चांगल्या स्वभावाचा होता, सुशिक्षित होता. त्यांना सांगितलं बाबा मोहोळ या नावाने फोन करायचा आहे. त्यांनी डिरेक्टरी 2-3 वेळा चाळली, नावच सापडे ना. बाकीचे मोहोळ होते, बरेच होते, पण एवढा मोठा साहित्यिक त्याचं नाव सापडे ना म्हणजे नवलच आहे. तोही सुशिक्षित होता. मी फार प्रयत्न केले, सर्व असफल. काय करावे. मग आठवले कधीतरी एका प्रसंगी आमच्या मोठ्या बहिणीने, वत्सलाबाईंनी सांगितले की बाबा मोहोळांचे खरे नाव कृष्णराव आहे. मग मी त्यांना म्हटले कृष्णराव मोहोळ नावाने पहा. आश्चर्य म्हणजे त्याचे बोट नेमके मोहोळ कृष्णराव याच नावावर होते. त्यांनी फोन लावला आणि बाबा मोहोळांनी फोन उचलला.